तर नमस्कार मंडळी, प्रवासच्या नवीन भागामध्ये मी शुभांगी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे। आणि आपण करतो आहोत राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत येणाऱ्या विशेष सहाय्य न्याय योजनांचं सामाजिक अंकेक्षण। आणि या सामाजिक अंकेक्षण दरम्यान सध्या आपण आहोत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पांडेवाडी या गावामध्ये। आणि या गावामध्ये आपण निरीक्षण करत असताना आपल्याला दोन जे आहेत अपंग संभाव्य लाभार्थी मिळालेले आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे। तर दादा आपल्या सोबत आहेत। दादाचं जे आहे ते पायाचं 50% अपंगत्व आहे आणि त्यांच्याच वाईफ आहेत, त्यांना डोळ्यांचं 65% अपंगत्व आहे। या आधी तुम्ही अर्ज केला आहे का? नाही। नमस्कार, माझं नाव प्रतीक्षा अक्षय एरंडे। मला दिसत नाही, अपंग आहे मी घरकामच करते। डोळ्याचा अपंग असल्यामुळे मी कुठलंच काम करू शकत नाही। माझे मिस्टर पण अपंग असल्यामुळे आम्हाला कुणाचा आधार नाही। माझे नाव अक्षय अरुण एरंडे, मी पायाने अपंग आहे 50%। मला कुणाचा आधार नाही आहे आणि मिसेस बी माझी 65% अपंगत्व असल्यामुळे आम्हाला 1500 रुपये शासनाचा लाभ व्हावा। या आधी केलाय का तुम्ही अर्ज? ह्या आधी आम्ही अर्ज केला नव्हता आणि आम्हाला कल्पना नव्हती, त्यामुळे आत्ता मॅडम आल्या त्यामुळे आम्ही आत्ता अर्ज भरला। त्यामुळे आम्हाला दोघांना अपंग तत्वाचे पैसे मंजूर आहेत याबाबत। तर सध्या आपल्याला दादाचा आणि ताईचा दोघांचा पण अर्ज आपण घेतलेला आहे आणि आपण स्वतः तलाठी कार्यालयापर्यंत त्यांचे अर्ज पोहोचवत आहोत। तर असे जे अपंग तुमच्या गावामध्ये सुद्धा असतील की ज्यांचं वय 18 ते 65 वर्षाच्या कमी असेल, तर ते सुद्धा संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी पात्र होऊ शकतात। त्यांना 1500 रुपये दरमहा अनुदान शासनाच्या मार्फत मिळतं। इथे अपंग व्यक्तींकरिता जे आहे तर तुमचं 50,000च्या आतमध्ये उत्पन्न असलं पाहिजे। बाकी अदर जे डॉक्युमेंट्स आहेत ते योजनेसाठी लागणार आहे ते तुम्हाला इथं स्क्रीनवर खाली दिसूनच जातील। तुमच्याही गावामध्ये जर असे अपंग असतील तर तुम्ही त्यांना या योजनेविषयी जरूर सांगा। ते जर या योजनेपर्यंत पोहोचू शकत नसेल तर गावातील युवकांनी सुद्धा पुढाकार घेऊन या योजना अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे।